नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. फायनली आजच्याला चेहऱ्यावरती स्माईल आली. आजच्याला मी आई मामाची तर जाणार आहे. उद्याच्याला हनुमान जयंती, आमच्या गावचा उरूस. आमच्या गावचा दोनदा उरूस असतो, एक गुढीपाडव्याला एक असतो, एक हनुमान जयंतीला असतो. तर मित्रांनो, पप्पांनी सगळं देव बाहेर काढल्यात, सगळं वॉशिंग करतात, कारण का उद्याच्याला हनुमान जयंती असते. पडला एक देव, देव बी विठ्ठल रुक्मिणीच पडला. नशीब काच वाचली आहे का नाही. आणि काच मध्ये सगळं हे निर्मा आहे का, ही पितांबरी आहे का निर्मा आहे? निर्मा. ह्याच्यात कुठलं देव घेतल्यात. गणपतीला नका येऊ करू, गणपतीची सगळी चमकी निघून जाईन. ही तुळजापूरची आई, स्वामी समर्थ, कृष्ण. तर मित्रांनो, काल रात्री काही सीन झाला दावतो तुम्हाला. हिथं आहे ना वहिनी बसली होती आमची, आणि अचानक गोण आहे ना रप्प दिशा खाली पडली. पण तर वहिनी हिथं नव्हती, लय जोरात गोण खाली पडली. झाली ती अशी थांबली होती, पण पडायला झाली होती नक्की. हा, ते धोकादायक होतं एखादं. मला तर लय गाण सवय, मी नाही हा. तर मित्रांनो, फायनली मी चाललोय आता. ओ भाई साहब मी नाही, मी वर नाही आला. थांब. तर मित्रांनो, फायनली अर्धी किटली तेल काढले. आई म्हणत होतं अजून काढलं, जास्त तेल काढले का नाही, कालवणात लय तेल असतं. आजच्याला आईने नाश्त्याला बनवले चपातीचा बुगा. जिंदगीचा काय अर्थ नाही यार. उचल 1 2 3 स्टार्ट. उचल. जवळजवळ 50-55 किलोची गोळा. तर मित्रांनो, आता टाइम झालाय 10:25. जायला जवळजवळ 1 तास लागेल. तर फायनली मित्रांनो, मी नाही निघालो आता मामाची तर नारळ. 10:27 झाले, जायला जवळजवळ 1 तास लागेल. मित्रांनो, मी नाही थांबलोय. मी या रस्त्यावरून आहे ना, पुलावरून आहे ना कामाला जायचो. आता नदीला एवढी फुलतान आले का, म्हणजे एवढे हिरवं झाले का नाही, सगळीकडे हिरवं झाले. तिकडं कोणाची तरी आहे ना मोटर फुटलेली आहे, म्हणजे पाईपलाईन फुटलेलं आहे. आणि इकडच्या बाजूला आहे ना सगळं निवळचक पाणी, आणि त्याच्या पुढं परत फुलं आलेली. तर मित्रांनो, फायनली मामाची तर पोचले. आता मी नाही चाललोय नारळ सोलायचा नाही. मामाची तर नारळ सोलायचं आहे, पण चावी मामाला दिल्यामुळं उघडायला काही नसल्यामुळे ना आता इथं चाललं नाही. नारळ एवढं मोठं नारळ घेऊन जाणं शक्य नाही ना, पिशवीत बसणार पण नाही एवढं मोठं. तर मित्रांनो, फायनली नारळ पाडायचं नारळ सोलायचं मशीन आणलंय. ती मशीन आहे ना काय उभं असते, ती आडवी मशीन आहे. नारळ पाडाय गेल्यावर धावतो. आई म्हणली हो पुढं तू, मी येते मागून पाणी घेऊन. तर मित्रांनो, एवढं मोठं डाळिंबाचं झाड आहे, ह्याला 4-5 डाळिंब आहे. आणि ह्या झाडाला तर आत्ताशी एक डाळिंब चालू झालेत, म्हणजे लय कमी डाळिंब लागले. ह्या झाडाला तर 3 डाळिंब आहे. हिथं 1 डाळिंब आहे, हिथं 1 डाळिंब आहे, हिथं 1 डाळिंब आहे, हिथं. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा नारळ पाडण्याआधी ना ह्या देवांच्या पाया पडू. ह्या देवांचं नाव आहे मांगीरू बाबा देव, आहे का नाही? तेच नाव आहे ना. आईने तर देवांना फुलं पण ठेवलं. तर मित्रांनो, आईने मला नारळ पाडायला हेल्प करायची सोडून मामाने तिकडं छोटीशी शेती केली आहे, तिकडे गेली आई. 3 नारळ पाडल्यात. नारळ तर मला एवढं कवळं वाटतात का नाही, सोलतात का नाही बघतो. नाहीतर कवळं नारळ असलं ना, जर काय मशनीच्या ह्याच्यावर पडलं का नाही, सगळं नारळ हे लिकेज होऊ शकतात. सगळं नारळ असं वाटतात पाण्याचंच नारळ, एक बी असा निब्बार नारळ वाटत नाही. तर मित्रांनो, मला आत्ता समजली मशीन अशी खाली बसून नारळ का सोलायची, बसल्या बसल्या नारळ सोलता यावं म्हणून. कवर माणूस उभं राहून नारळ सोलणार, त्याच्यामुळे ना. तर फायनली मित्रांनो, नारळ सोलाय चालू करतोय. नारळाचा वरचा भाग कावळा असल्यामुळे डायरेक्ट माझ्याकडून बोळत पडलं. तर मित्रांनो, मी नारळ पाडायला गेलो होतो, इथं 2 नारळाचं पाणी आईने वेस्ट घालवले. आणि आता नुसते मला एखाद्या मावशीने दोघांनी चांगला कार्यक्रम केलाय.
नारळ प्यायला स्ट्रॉ नाही आणल्यामुळे ना आईची अवस्था काय झाली. नारळाला आता बोळ पाडून दिलंय पण काय झालं माहिती का, कुठं तरी आहे ना एअर हे होतंय. तोंडाला लावलं ना लय बारीक बारीक पाणी येते. हा बारीकच स्ट्रॉ आणाय पाहिजे ना आपण. पण आहे ना अचानक निवेदन होतं नारळ पाडायचं. असली जबरदस्त नारळ पाणी पिते आई तू. सगळ्या आंघोळी केली नारळ पाणी. जर असं ना खटाखट करूनच नारळ दिला असता माहिती. सगळ्यात जास्त ह्याला आंब लागतात, त्याला कमी, त्याला आंबच नसतात आई. तर मित्रांनो हे बघा दारूच्या बाटल्या लटकावल्यात पार्ट्या करून. तूने मारी एंट्री और दिल में बजी घंटी और टंग टंग. तर मित्रांनो दारूच्या बाटल्या का लटकावल्यात माहिती का. इकडं सगळा डोंगर वाघ आहे. इकडं काय होतं सायाळ मोर रातचं येतात आणि इकडं आंब्याची झाडं लावल्यात ना ती कराणतात. म्हणजे वारं आलं ना असं हल्लं का नाही आवाजाने पळून जाणं, त्याच्यामुळे लावले. पेरू येईन का हातात आता. 1 2 3 आलो बाबा. त्यांना असलं वाईट वाटतंय का नाही. ज्याच्यासाठी आलं होतं ते काम झालंच नाही. सगळं नारळ आहे ना काढलं होतं पण नारळ आहे ना थोडं काढायला गेलं का नाही आणि ह्या नारळ सोलायच्या मशनीला आहे ना थोडं टोक असल्यामुळे ना थोडं जर आहे ना नारळ आता लागलं का नाही लगेच सगळं पाणी बाहेर पडायचं. फायनली मित्रांनो मी नाही निघालो आता घरी. थोडं आता बाजारातूनच नारळ घ्यायला लागले. आता टाईम झाला आहे 3:05. मस्त झोप लागली होती इथं. मित्रांनो फायनली बाजार करून झालाय. बाजारात नारळ बघायला आलो होतो. बाजारात नारळ अजिबात भेटलं नाही. शेवटी दुकानात नारळ भेटलं आणि पावसाचं वातावरण झालं. आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटतं. मोबाईलमध्ये बी 5% चार्जिंग राहिली. मित्रांनो फायनली घरी पोचल्या पाऊस चालू झालाय. कसलं पाणी वाहतंय. तर मित्रांनो थोडा पाऊस कमी झाल्यामुळे मी छत्री घेऊन शेवटी घेतोय. इकडे तर डायरेक्ट धबधबाच झालाय. मित्रांनो एवढा पाऊस एवढा पडतोय ना रिया भिजली कपडे बदलले आणि रियांच्या इथं लय पाणी साचले. बोट बनवायचं निवेदन आहे. बोट लय दिवसातून पाण्यात बोट बनवायचे. हाय कर हाय हाय कर पिलू हाय कर टाटा कर पप्पी दे नमस्कार कर. हा तर रियांशनं कसं उडवणार विमान. केळ खा मग विमान उडव. तर मित्रांनो रियांशला विमान उडवा येत नाही. रियांश असं उडवायचं बघ. तर मित्रांनो रिया पण फायनली पावसात आहे ना बनवलेली बोट सोडवायला गेली. तिथं खड्डा असेल तिथंच सोड. हा सोड सोड हा सोड सोड. हो हो ओहो काटी बोट आहे काट बोट. वाव. तर मित्रांनो फायनली बोट बनवून तयार झालेली आहे. खाली पोहोचत आहे. ह्याला जास्त खड्डा पाहिजे. आजचा ब्लॉग इथंच संपला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.